गोपाल कृष्ण महाराज की जय। आदिशक्ति शांता माई की जय। सद्गुरु प्रभाकर महाराज की, सद्गुरु शंकर बाबा की जय। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त। प्रशांतात्मा विगतद्धि ब्रह्मचारित्रव्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्ताशीत मत्परः। प्रस्तुत आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव सरलंबे येथे अनंता यांच्याकडं आपण सर्व मंडळी देवदर्शनासाठी जमलेले आहोत। आम्ही सुद्धा त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन देवदर्शनासाठी या ठिकाणी हजर आहोत आणि त्यानिमित्त आज या ठिकाणी आपल्या सेवेसाठी घेतलेला श्लोक सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6 आणि 6व्या अध्यायातील 14वा श्लोक आहे आणि 6वा अध्याय जो आहे तर कर्मकांडाचा कलश आहे। 1 ते 6 पुढे थोडक्यात 7 ते 12 आणि 13 ते 18 असे 6 अध्याय कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी 3 कांडामध्ये गीतेची विभागणी झालेली आहे। गीतेचीच नाही तर रामायण असो, हरिविजय असो, भागवत असो, महाभारत असो, कोणताही ग्रंथ म्हटला की त्याची म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान अशी त्याची विगतवारी आहे आणि म्हणून 1 ते 6 कर्मकांडापैकी हा कलशच आहे आणि याला आपण योग म्हणतो। तर योग आणि योगी म्हटलं की आपल्याला त्या ठिकाणी बाबा जो समाधी लावतो तो एकदम म्हणजे एकदम स्थिर बसलेले डोळे मिटून 2 तास का 3 तास तो माणूस समाधी लावतो असं, किंवा माऊलींनी समाधी घेतली तर तुकोबारायांची चालती बोलती समाधी असं, म्हणजे समाधी हा एक परमार्थातील एक बाहू आहे। बाहू समाज मनावर एक प्रकारचा समाधीचा पगडा आहे। काय तू योगी आहे, काय समाधी लावतो, चांगदेव पण समाधी लावत होता असं आहे। तर म्हणजे तात्काळ जर आपण विचार केला तर चालती बोलती समाधी म्हणजे विधेय स्थितीवरून ध्येय स्थितीवर येणे। सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की योगाची वाट पाठ करणे। तर योग याचा अर्थ आहे यूज धातूपासून योग शब्द आलेला। योग म्हणजे जोडणे। तर जोडणे म्हणजे नेमके कुठे जोडणे, काय जोडणे हा प्रश्न आहे। तर आपण गीतेचा विचार केला तर जोडणे म्हणजे भगवंताशी आपलं नातं जोडायचं आहे, भगवंताशी एकरूप व्हायचं आहे असं। जोडणे म्हणजे ते भगवंताशी आपल्याला काहीतरी जोडायचं आहे आपल्याला थोडक्यात। आणि म्हणून हा जो योग मार्गाविषयी माहिती देणारा व योगांची जी वाट आहे, जो समाधी स्थितीचा जो अभ्यास आहे, भगवंताची ओळख करून घेण्यासाठी जे उत्तम साधन आहे त्या साधनाचं वर्णन या 6व्या अध्यायामध्ये कर्मकांड, थोडक्यात कर्मकांड याचा अर्थच तो आहे की भगवत प्राप्तीसाठी करत राहणे, कर्म करत राहणे। तर त्याच्यामध्ये ध्यानधारणा येईल, ध्यान येईल, समाधी योग येईल किंवा
पंढरीची वारी असेल, आळंदीची वारी असेल किंवा अन्य काही साधनं असतील, तर ही जी साधनं आहेत ही सगळी साधनं कर्मकांडात मोडतात. आणि आपल्याला माऊलीने जे तत्त्व शिकवलेलं आहे, तर आपल्याला कर्मातीत व्हायचं आहे, कर्मातीत व्हायचं आहे. मग कर्मातीत होणं याचा अर्थ असं नाही की काहीच करणे नाही असं आहे. तर कर्मातीत याचा अर्थ असा का आपल्याला ध्येयापर्यंत पोचायचं आहे. ध्येयापर्यंत पोचल्यानंतर पुन्हा खाली येऊन ते कार्य करायचं. म्हणजे कर्माची ही गती आहे. म्हणजे कर्मकांड म्हणजे काही करणेच नाही असं नाही, तर आपल्याला त्या ध्येयापर्यंत पांडुरंगाची, भगवंताची, दत्त महाराजांची, भगवान श्रीकृष्णाची, प्रभू रामाची ओळख करून घ्यायची आहे. राम कसा आहे, कृष्ण कसा आहे, दत्त कसा आहे, भगवान शिव म्हणजे काय. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभूतीजन्य त्याची ओळख करून घ्यायची आहे. आणि ओळखून आपल्याला काय ओळखून बजायचे आहे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. आता म्हणजे सध्या शिव किंवा दत्त किंवा कृष्ण किंवा राम म्हणजे ह्याच्या विभूती आपण नावानिशी ऐकतो. तर मग हे काय आहे, असे कल्पना आहेत. ही काय कल्पना आहे. शिव ही कल्पना आहे, दत्त ही कल्पना आहे. असं आहे. मग आपलं काय करायचं आहे, ती ओळख करायची. आणि जेव्हा आपण त्या कल्पनेने ओळख करायला जाऊ तर त्यावेळेला तिथे काय असेल, काहीच नसेल तिथे. असं आहे. मग काहीच नाही तिथपर्यंत आपण पोहोचलो की मग तिथे आपल्याला जो आनंद होईल, मग पुन्हा पाठीमागे आपल्याला पुन्हा मागे यायचं आहे. असं आहे. म्हणजे तत्वाचा जो निवाडा आहे तो तशा स्वरूपाचा आहे की समजा राजा जनक होता, तर तो विधेय स्थितीत राज्य करत होता. मग विधेय स्थितीत राज्य करणं ते कसं काय शक्य आहे. म्हणजे विधेय स्थिती म्हणजे देहाचा विसर देवातायसा करी उपकार, देहाचा विसर पाडीमच. मग आता आपल्याला आपल्या देहाचा विसर पडला. देहाचा विसर पडल्यानंतर तुम्ही कर्म कुठलं कर्म आपण करणार आहोत. तुम्ही चालणार नाही, हातवारे करणार नाही, डोळे उघडणार नाही, बोलणार नाही, तुम्हाला बाहेरचा आवाज पण येणार नाही. तुम्हाला देहाचा विसर पडला आहे. म्हणजे थोडक्यात की देहाचा विसर पडणे म्हणजे आपली मनासहित 10 इंद्रिय आहेत त्यांनी आपला धर्म सोडणे. म्हणजे आपापला धर्म त्यांनी सोडला. आता कानाने ऐकायचं सोडून दिलं, डोळ्याने पाहायचं सोडून दिलं, नाकाने गंध वास घ्यायचं सोडून दिलं, मुखाने बोलायचं सोडून दिलं, त्वचेने स्पर्श जाणायचं सोडून दिलं, पायाने चालायचं सोडलं. थोडक्यात तर सगळ्या इंद्रियांनी आपले धर्म सोडणे या नाव विधेय स्थिती, या नाव विधेय स्थिती. थोडक्यात म्हणजे देहाचा विसर पडला पाहिजे. पण देहाचा विसर पडल्यानंतर आपल्याला ते अनुभव येतो की मला देहाचा विसर पडला. असं आहे. मग देहाचा विसर पडणे म्हणजे विधेय स्थिती. ती स्थिती राजा जनकाला प्राप्त होती. पण ते विधेय स्थितीतून पुन्हा मग ते कुठे आले, पुन्हा म्हणजे निष्कामातून पुन्हा त्यांना कर्मामध्ये यावं लागलं. कारण धर्माचं काम करायचं होतं. धर्माचं काम करण्यासाठी त्यांना मिथिला नगरीचं जे राज्य आहे ते राज्य त्यांना करायचं होतं. आता आणखी आपण थोडं पुढं गेलो तर जनक म्हणजे काय त्याचा मला पण आता तपासणे लागला. कोण जनक. म्हणजे जनक हे त्यावेळचं त्या सिंहासनाचं नाव होतं. जसं सरपंच जे ग्रामपंचायतचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये एक खुर्ची आहे. त्या खुर्चीला एक छोटा बोर्ड असतो सरपंच असं. मी ती सरपंचाची खुर्ची आहे. आणि ती खुर्ची थोडक्यात जेव्हापासून तुमच्या गावात ग्रामपंचायतची निर्मिती झाली तेव्हापासून ती खुर्ची आहे. कदाचित जुनी झाली असेल तर नवीन बनवली असेल, पण ती खुर्ची कोणाची आहे, सरपंच पदाची खुर्ची आहे. त्या पदावर अनेक सरपंच होऊन गेले. असं म्हणजे आता काहींची आपलं आठवण पण राहिली नसेल कोण कोण केव्हा सरपंच होऊन गेला. तसा जनक राजा आम्ही फक्त ऐकतो की मिथिला नगरीचा राजा जनक होता. पण जनक म्हणजे नेमकं कोणता राजा होऊन गेला, म्हणजे त्याचं नेमकं काय नाव आहे हे माहीत नाही. जनक हे पद आहे. म्हणजे सरपंच हे पद जसं आहे ना तसं जनक हे पद आहे. आणि तिथे त्या पदावर जो बसला त्याला जनक हे नाव होतं, जनक ही संज्ञा होती. मग तो जनक राजा विधेयी कार्य करत होता.
आणि विधेयी कार्य करत असताना म्हणजे थोडक्यात की विधेय म्हणजे तो शुद्धीवरच होता, फक्त विधेय स्थिती त्याला प्राप्त होते आणि विधेय स्थिती प्राप्त केल्यानंतर मग त्याला कसं होतं, आहे ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी भोगुदशा, म्हणजे फक्त म्हणजे मी आहे, म्हणजे त्याला आठवण कोणती नव्हती माहिती आहे का, मीची, म्हणजे देहाला नाही विसरला तो, देहाला विसरायची गरजच नाही, देहाचा विसर कशाला पडायला पाहिजे, मीचा विसर पडला पाहिजे. देहाचा विसर पडला तरी मी तसाच आहे आतमध्ये असं आहे, आणि मी आहे म्हणून सगळं चाललंय. उदाहरणार्थ आपण पाहतो माणूस झोपलेला आहे, तर तो झोपेतून त्याला कोणी उठवला नाही कोणीच, तरी तो उठतो, स्वतःच उठतो. का उठतो तो, मी आहे म्हणून. मग आता झोपेत तर देहाचा विसर आपल्याला पडलेला आहे, मग देहाचा विसर पडला मग आपण उठलोच कसं काय, असं उठायला नाही पाहिजे ना. मग देहाचा विसर पडला तर त्याच्यात जो मी आहे, तर वास्तविक आपल्याला मीचा बात करायचा आहे. राजा जनकाने मीचा बात केला होता. शरीराचे धर्म तसेच चालू होते सगळे. हे शरीराचे जे पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि मन, त्याचे धर्म आणि राजधर्म तो अगदी कटोकट त्या राजधर्माचं पालन तो राजा जनक करत होता. फक्त त्याच्या ठिकाणी जो बाद होता, जो विसर होता, तो मीचा. हे सगळं मी करतो, मी राजा आहे, म्हणजे त्याला याची आठवण नव्हती का मी राजा आहे, मी जनक आहे, याची त्याला आठवण नव्हती. मी देहधारी आहे याची आठवण नव्हती असे. कारण जेव्हा त्यांच्याकडं म्हणजे अनेक ऋषीमुनी त्यांना भेटायला आले, तर त्याला म्हणजे एक माव झाली होती की ते सिंहासनाला आग लागली, आणि आग लागल्यानंतर त्यांचे पाय जळत होते अग्नीमध्ये. कारण मग तो शुकमुनींचाच विषय आहे तर त्यांना शंका आली का, अरे म्हणजे व्यासमुनींनी मला ज्यांच्याकडं पाठवलेत का आता तू नको माघारा फिरू, पण राजा जनकाला शरण जा. तर राजा जनकाला शरण जा, तर जेव्हा तो त्या राजदरबारामध्ये गेला तर त्या ठिकाणी अतिशय सुंदर रूपवती स्त्रिया रंभेसारख्या, तर त्याला अशा ते विंजन वारा घालत होत्या. तेव्हा हे पंखे, इलेक्ट्रिक पंखे नव्हते, तेव्हा तो विंजन वारा म्हणजे ते असे पंखे होते आपल्या ताडाच्या याचे बनवलेले, तर त्याच्याने तसे त्या वारा घालत होत्या. आणि अनेक दासी, आता त्याची राजाची दासी बोलला जसं होतं आपण पाहतो ब आमदारचा बॉडीगार्ड कसा असेल, तो 4.5 फूट उंचीचा किंवा 45 किलो वजनाचा असेल का तो बॉडीगार्ड. आमदारचा बॉडीगार्ड म्हणजे तो बॉडीगार्डच, म्हणजे कोणी पाहिला तरी न पाहताना सांगेल का बॉडीगार्ड आहे बघा. म्हणजे बॉडीगार्ड आमदाराचा किंवा नगरसेवकाचा जे बॉडीगार्ड आहे ते जवळून पहा. कदाचित तुम्हाला तो जरी लहान जरी वाटला तरी त्याची जी म्हणजे शरीरयष्टी जी आहे ती दगडासारखीच असणार, आणि त्याची जी नजर आहे ते एकदम म्हणजे कावळ्यासारखी, त्याला बॉडीगार्ड म्हणतात. म्हणजे चौकस ती नजर. आता कधी पाहिजे तर जेव्हा पंतप्रधानाचं मुख्यमंत्र्याचं भाषण असतंय त्याच्या पाठीमागे त्यांचे जे बॉडीगार्ड असतात काल्या सफारीवर, तर त्यांची नजर पहा आणि त्यांच्या बॉड्या पहा कशा असतात, म्हणजे ते हजारातून निवडून घेतलेले असतात असं आहे. तर त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याला एकंदरीत जीवनाचा जो आपला विचार आहे, तर या ठिकाणी पहा इतकं सुंदर वर्णन 6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे की प्रशांतात्मा विगत भी ब्रह्मचारित्रवते स्थितः. प्रशांतात्मा, प्रशांत म्हणजे शांत एकदम असं आहे. आता आपल्या ठिकाणी जो आत्मा आहे, तर आत्मा आणि जीव याच्यामध्ये म्हणजे कांद्याचं जे पातळ पापदड असते सफेद कांद्याचं, आपण जर ते काढलं बघ किती पातळ असते, आणि पातळ नुसतं पातळ नाही आहे तर ते कसं आहे पारदर्शक आहे. तसं जीव आणि आत्मा याच्यामध्ये एक मायेचा पडदा आहे आणि तो पारदर्शक आहे. पारदर्शक असून एक वेळ कांद्याचा पापदड आपल्याला मोजता येईल, त्याची जाडी मोजता येईल. जसं आपण नाही का प्लॅस्टिकचे पिशवे आहेत, तर किती पातळ पिशवी असली तरी त्याला स्केल आहे. आता जरी म्हणजे सरकारने कायदा काढला का नाही प्लॅस्टिक बंदी, तरी सगळ्या प्लॅस्टिकला बंदी नाही आहे. ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीत आपलं पेक वस्तू आहे तर त्या अशा त्यांना बंदी नाही, कारण तिची जाडी जास्त जाडी आहे तिला. तर अतिशय जी पातळ आहे तिला बंदी आहे. तर तसं म्हणजे दोन्हींच्या मध्ये
जो मायेचा पडदा आहे तर तो पारदर्शक आहे आणि तो दिसत सुद्धा नाही. आता आपला कांद्याचा पापड किंवा किती पातळ पदार्थ असला तरी दिसतोच, पण मायेचा जो पडदा आहे तो दिसत नाही. असं त्याच्या पुढे अविद्येचा पडदा आहे. अविद्येचा जो पडदा आहे तर आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये तो पडदा आहे अविद्येचा, तो पण तसाच आहे. म्हणजे पारदर्शक आहे, अतिशय पातळ आहे, पण दिसत नाही. पण त्या पडद्यामुळं काय झालेलं आहे, म्हणजे धरणा इथे आपण आहोत तर इथे जर इथे पार्टिशन टाकलं, कसलं प्लायवूडचं पार्टिशन टाकलं, अर्धा इंची पार्टिशन टाकलं, तर समजा एक व्यक्ती ह्या बाजूला बसलेला आहे आणि एक व्यक्ती त्या बाजूला बसलेले आहे, पण दोन्ही बसण्यामध्ये म्हणजे आता तिथे दरवाजा असेल तर इकडनं अंतर मोजलं तर 20 फुटाचं अंतर आहे. म्हणजे दोघे एकत्र यायला 20 फुटाचं अंतर आहे, पण त्याचं आपण संकलन केलं तर अर्धाच इंच दोघांचं अंतर किती आहे, अर्धा इंचाचंच अंतर आहे. म्हणजे हा ह्या बाजूने आणि तो त्या बाजूने. तसं जीव, आत्मा आणि परमात्मा म्हणजे यांच्यामध्ये जे अंतर आहे तर हे तर आपण स्केलने सांगितलं का अर्धा इंच मध्ये तो प्लायवूड आहे, पण हे जो म्हणजे मायेचा आणि अविद्येचा जे स्केल आहे तर त्याचे मोजदात सुद्धा आपल्याला म्हणजे कोणाला अजून मोजता आलं की नेमकी ते किती जाडीचं आहे. मायेचा पडदा किंवा अविद्येचा जो पडदा आलेला आहे तो किती जाडीचा आहे आणि तो शिवाय पारदर्शक आहे तरी एकमेकाला दिसत नाहीत. मला काय सांगायचंय की जीव आणि आत्मा याच्यामध्ये अतिशय तो पारदर्शक पडदा आहे, तरी जीवाला अद्याप जाण झाली नाही की माझ्याच बाजूला आत्मा बसलेला आहे, किंवा आत्म्याला अद्याप जीव काय आहे तो कळलेला नाही. तो तेव्हा कळेल की जो पडदा बाजूला सारला जाईल. दुसरं अगदी जिवंत उदाहरण आपण पाहिलं तर समजा घट आहे आणि तो घट आपण पाण्यात भरला आणि पाण्यात भरून तो घट पुन्हा आपण पाण्यातच ठेवला. पाण्यात घट भरून पुन्हा पाण्यातच तो ठेवला. आता तो पाण्यात घट भरून पाण्यात ठेवल्यानंतर आता आतही पाणी आहे आणि बाहेर सुद्धा पाणी आहे आणि घट पण पाण्यातच आहे असे. मग आता बाहेरचं पाणी आणि आतलं पाणी याच्यात किती अंतर आहे हे आपल्याला सांगता येईल का? सांगता येणार नाही. फक्त आम्ही एवढं सांगू इच्छितो की मध्ये काहीतरी पडदा आहे, पण जरी तो पडदा आहे पण तो पडदा आता या ठिकाणी निष्प्रभ आहे. कारण पाणी कसं आहे, आतबाहेर पाणी झालेलं आहे. त्याच्यामुळं जरी तो आवरण आहे पण ते आवरण म्हणजे सिद्ध करता येणार नाही का, तर पाणी अशी पाणी किंवा गोडी अशी गोडी मिळवली गेली. म्हणजे पाण्याला पाणी मिळलेलं आहे, त्याच्यामुळं आता आवरण जरी आहे पण ते आवरण सिद्ध करता येणार नाही की आवरण आहे म्हणून. कारण त्या आवरणाने पाण्यावर बाध नाहीये. पाण्याला बाध आलेलं आहे का, म्हणजे आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी त्याच्यात अंतर काही शिल्लक आहे का? नाही. आतलं आणि बाहेरचं पाणी एकच झालेलं आहे. तसं म्हणजे आत्मा आणि जीव याच्यामध्ये जे आवरण आहे ते पारदर्शक आवरण आहे, तरी सुद्धा म्हणजे मायेची शक्ती अशी आहे की त्या मायेमुळं त्यांना दोघांना एकमेकाची ओळख नाहीये. आणि तो पडदा आपल्याला फक्त बाजूला करायचे. जो पारदर्शक पडदा आहे त्याची जाडी आपण मोजू शकत नाही, पण तो पडदा बाजूला करायचा आहे. किंवा आत्मा आणि परमात्मा यांचं तसं अंतर पाहिलं तर आता आपला मगाशी झाला की त्या दोघांमध्ये किती अंतर आहे ते कोणाला सांगता आलं नाही, सांगता पण येणार नाही. तुम्ही सूर्याचं अंतर सांगू शकाल, पृथ्वीपासून सूर्य किती अंतरावर आहे, किती मैलावर आहे, चंद्र किती मैलावर आहे, मंगळ कुठे आहे, शुक्र कुठे आहे, गुरु कुठे आहे, सगळ्याचं अंतर सांगता येईल. पृथ्वीचं व्यास सांगता येईल, ते त्रिय सांगता येईल आणि पृथ्वीचा परीघ पण आपल्याला सांगता येईल. म्हणजे भूगोलाच्या सहाय्याने पृथ्वीचा परीघ किती आहे, त्याच्यावर जमीन किती आहे, पाणी किती आहे, सगळं वर्णन करता येईल. पण आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये नेमकं अंतर किती आहे ते सांगता येणार नाही. असं मग ती एक गुरुगम्य ती गोष्ट आहे आणि आपण त्याचं संकलन केलं तर त्यांच्या दोघांमध्ये म्हणजे एवढं अंतर आहे की ते सांगताच येणार नाही. अंतरच नाही, अजिबातच अंतर नाही. मध्ये जो पडदा आहे अविद्येचा, तर तो पडदा तर पारदर्शक आहे, तरी सुद्धा दोघं एकत्र आहेत का? ते नाही. बरं ते आजपासून एकत्र नाहीत का? अनादी कालापासून. म्हणजे माया अविद्या ही अनादी आहे. माया अविद्या ही अनादी आहे. म्हणजे जेव्हा भगवान परमात्मा म्हणजे
आता तो जो परमात्मा ज्याला आपण म्हणतो तो तर कसं आहे, अव्यक्त आहे, तो नाहीच. नाही अशा संज्ञेला परमात्मा शब्द आहे. पण त्याने सांगितलं की माया जी आहे ती त्याच्या अस्तित्वामुळे आहे. म्हणजे मायेचं जे अधिष्ठान आहे खरं म्हणजे ते भगवंत आहे असं. पण पुन्हा आपण तर वृत्तिप्रभागाकडे गेलो तर ते सांगताय की म्हणजे मायेचं अधिष्ठान मी होऊ शकत नाही. पुन्हा भगवंत काय सांगतो की मी मायेचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणजे त्यानं माया अनादी आहे, मी पण अनादी आहे, पण मी नित्य आहे आणि माया अनित्य आहे. म्हणून म्हणजे मायेचं अधिष्ठान मी होऊ शकत नाही, कारण मायेचं अधिष्ठान म्हणजे अधिष्ठान मायेचं जर सत्य असेल तर सत्यापासून असत्याची निर्मिती होणारच नाही. आणि म्हणून मग शंकराचार्याने जे ब्रह्मसत्य जगमिथ्या हे मत पण म्हणजे शास्त्राने कोडलेलं आहे की जर ब्रह्म जर सत्य असेल तर जग मिथ्या होऊ शकत नाही. मग भगवंत जर सांगतात की हे विश्व माझा अंश आहे, जग निर्माण झालं ते माझ्यापासून निर्माण झालं, मग ब्रह्म सत्य आहे, मग सत्यापासून सत्याचीच निर्मिती होईल, असत्याची निर्मिती होणार नाही असं. म्हणजे आपण जे आंब्याचं बीज लावलेलं आहे ते जर गोडच असेल, त्याची परिपक्व दशा जर अतिशय मधुर असेल तर उद्या त्या आंब्याला फळ आल्यानंतर ते तुम्हाला आंबट लागणारच नाही. आणि आंबट लागलं तर आपल्याला शंकाच येईल, अरे बा हे आंबट कसं काय लागायला लागलं, आपण तर लावताना तर अतिशय तो गोड फल होता. म्हणजे थोडक्यात मग जर ब्रह्म सत्य आहे तर जग हे असत्य होणारच नाही असं. कारण भगवंताने सांगितलेलं आहे की ते माझ्यापासून, जग हे माझ्यापासूनच झालेलं आहे असं. आता एकीकडे सांगतो की माझ्यापासून झालेलं आहे आणि पुन्हा लगेच तिथे त्याच पानावर पुन्हा दुसऱ्या ओळीत सांगतो की जग माझ्यापासून झालेलं नाही, म्हणजे मी त्यांच्यात नाही आणि ते माझ्यात नाहीत. एकीकडे सांगतात की ते माझ्यातच आहेत, दुसरीकडे सांगतात मी त्यांच्यात आहे. सर्व गटीराम माऊली सांगते देहा देजे. आपलं ते मत खोडता येईल का माऊलीचं? नाही खोडता येणार, पण विचार करावा लागेल आपल्याला असं आहे की भगवंत गीतेतच उलट सुलट सांगतात की मी त्यांच्यात आहे आणि ते माझ्यात आहे. पुन्हा सांगतात की ते माझ्यात नाहीत आणि मी त्यांच्यात नाही आणि जग माझ्यापासून निर्माण झालंच नाही, जग माझ्यापासून निर्माण झालंच नाही असे पण सांगतात. एकीकडे हे सगळं मॅच केलं, मीच चालवतो असं, म्हणजे माझ्या शक्तीने सगळं मीच अधिष्ठान आहे जगाचं असं. आणि त्याच्यामुळं शास्त्राला डोकं लावण्यात काही अर्थ नाही. फक्त आपण एक सद्गुरूच्या बोधावर म्हणजे अगदी विराजमान होऊन आणि आपण आपलं कार्य करत राहायचं. आणि म्हणून पहा, प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी वृत्ती स्थित. काय सांगतात या ठिकाणी भगवंत की जो आत्मा आहे, आपला जो आत्मा आहे तो प्रशांत म्हणजे शांत, एकदम म्हणजे शांत स्थितीने आपला परमार्थ करायचा आहे. तर परमार्थ आपण क्रोधाने, चंचलतेने किंवा घाईने आपला परमार्थ करता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला विश्रांत म्हणजे असं विशिष्ट समाधान पूर्वक अशी एक अवधी आपल्याला प्राप्त पाहिजे. हे घाईघाईने परमार्थ कधीच होणार आणि परमार्थ घाईचा नाही. प्रशांत आत्मा म्हणजे पहिल्यांदा आपण नेहमी सांगतो की आपलं ध्यानाला बसायचं आहे ना, तर आधी आपण शांत बसलो पाहिजे. असे म्हणजे आपलं जे मन आहे ते मन आधी शांत, मनाची वृत्ती आधी शांत झाली पाहिजे. जर मन चंचल असेल, आपलं मन जर सगळं दिवसभराचा व्यवहार डोक्यावर घेऊन जर मन आपल्या समोर आलं असेल तर आपण काय परमार्थ करणार? आपलं ध्यान लागेल का? ध्यान लागणारच नाही. आपला त्या दिवशी वाघीला सुंदर विषय झाला का, ते विसोबा होते. तर त्या विसोबाने जे काय हे होतं सगळं कोठार होतं ते लुटून टाकलं सगळं. त्याचं म्हणजे दुष्काळ पडला होता, लोकांना जेवायला घातले, कोणाला ज्याला नाही त्याला पायली 2 पायली देऊन टाकलं. आणि त्याच्यावर त्या पठाणाचं कर्ज होतं त्या विसोबावर. मग तर त्याला म्हणजे ज्यांनी 2-2 पायली धान्य नेलं, जे येतेच तिथे जेवले आणि जेवून गेल्यानंतर त्या पठाणाकडे गेले. अरे म्हणे काय तुला काय माहिती आहे का? नाही, त्या विसोबाने सगळं वाटून टाकलं, 1 रुपया त्याच्याकडे राहिला नाही, तुझं कर्ज कसं काय फेडेल? असं आहे. म्हणजे जग असं आहे, जग दुतुंडी आहे, तरी आम्ही जगाच्याच पाठीमागे आहोत. म्हणजे जो आता आपला विषय झाला की तुम्हाला समाज मान देतो तोपर्यंत तुम्ही इथे नाही बसणार, उलट तुम्ही वेगळी शंका घेणार. द्वैत नाही करायचं, सगळे मंदिरात येऊन बसायचं. पण तुम्ही मंदिरात का जाता? तुम्हाला कोणतरी मान देतो तिथे,
तुमच्या हातात आरतीचं ताट कोणीतरी देऊन राहिलंय, गाव तुमच्या हातात आरतीचं ताट देऊन राहिलंय, म्हणून तुम्ही काय बोलता आरतीला यायचं तुम्ही, असं काय करता तुम्ही? तिकडे प्रार्थना करत बसला, सगळी मंडळी आरतीला येत जा, द्वैत नाही करायचं आपल्याला. पण उद्या त्याच्या हातातलं ताट घेऊ द्या काढून, मग तो मागं पण उभा राहत नाही आरतीला, तो जाऊ दे तिकडे काय आरत्याने बिरत्या करीत बसायचं. असं आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला मान मिळतो, थोडक्यात आता विषय का आपला, की त्याच्या घरी जेवली, 4-4 दिवस भुकेची माणसं त्याच्या घरी जेवली, 2-2 पायल्या आणखी आपल्या पिशवीत टाकून घेतलं आणि जाताना त्या पठाणाकडे गेले. अरे म्हणे झोपलाय का तू? तुझं एवढं कर्ज आहे, काय त्याच्याकडे काहीच नाही राहिलं. म्हणजे समाज कसा आहे पहा, म्हणजे त्या पठाणाला खाऊन पिऊन जागं केलं त्याने, आणि मग तो पठाण पाहायला गेला तर खरोखर त्याच्याकडे काहीच नाही. असं मग काहीच नाही, मग आता काय करायचं? तो माझं कर्ज मला पाहिजे. मग तो बोलला की मी 7 दिवसात तुमचं कर्ज मी सगळं फेड करतो. पण मग पुरावा पाहिजे म्हणून 4 लोक तिथे बोलवले शेजारचे, आणि 4 लोकांनी सांगितलं त्या पाठाणाला की अरे बाबा तो विसोबा आहे, तो कधीच खोटं बोलत नाही. तो बोलला ना 7 दिवसात तुमचं कर्ज देईल, तो 6व्या दिवशी तुमचं सगळं कर्ज आणून पेड करील, तुम्ही बिनधास्त जा. म्हणजे त्या चौघांच्या जामीनदारांच्या शब्दावर तो निघून गेला. असं आहे. पण म्हणजे इतकं सुंदर त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि मग तो निघून गेला आणि विसोबा म्हणजे महान संत होऊन गेले, ते ध्यानाला बसले, तर ते कर्जच ना तो पठाणच त्याच्या डोळ्यासमोर यायला लागला. म्हणजे त्यांनी स्वतःचा अनुभव तिथे वर्णन केलं आहे की मी ध्यानाला बसलो की ते जेवढं कर्ज होतं ना, ते कर्जच त्याच्या ध्यानामध्ये यायचं, मग तो पठाण त्याच्या ध्यानाला उभा राहायचं. म्हणजे पांडुरंग त्याच्या स्वप्नामध्ये किंवा ध्यानाला कधीच नाही आला पांडुरंग. असे म्हणजे असे 6 दिवस गेले, त्याने कबुली दिली का ध्यानाला, म्हणजे ध्यानामध्ये तेच यायचं कर्ज आणि तो पठाण. का तर उद्या 7वा दिवस आहे, कुठेच रुपये मिळायची याने. आणि मग आपला शब्द तर आपण दिलेला आहे का तुम्ही 7 दिवसात कर्ज देतो, मग कर्ज फेडायचं कसं ही जी चिंता होती, ती चिंता त्याला सतावत राहिली, आणि त्याच्यामुळे त्याने कबुली दिली की मला देवाचं ध्यान अजिबात लागत नाही. आता कित्येकांची अशी शंका आहे, साधकांची मग किती शंका आहे की बाबा मला ध्यान नाही लागत. आता ध्यान लागल कसं? तुम्ही जर कुठेतरी गुंतलेला आहात, तुमचं जे मन आहे, मन माझे गुंतले विषय सुखा, नामदेव महाराज, की कुठेतरी मन आपलं कुठल्या तरी विषय सुखामध्ये, कुठल्यातरी विषयामध्ये रममाण झालेलं आहे, आणि ते रममाण झालेलं जे मन आहे ते त्या विषयातून काढून आणि भगवंताच्या नामस्मरणाला किंवा ध्यानाला लावणं हे तेवढं सोपं नाही आहे. असं म्हणजे अतिशय कठीण ती गोष्ट आहे. आणि ही विसोबाने मी कबुली दिली, आणि मग त्याला ध्यान लागत नाही, म्हणून स्वतः भगवंताने त्याच्या गुमास्त्याचं रूप घेऊन आणि त्या पठाणाकडे जाऊन त्याचं सगळं ते दिलं. अजून त्यांनी 4 माणसं त्यांनीच बोलावली त्या गुमास्त्याने की बघा, नाही तर उद्या तुम्ही पुन्हा खोटे बोलाल, तुमच्या या 4 लोकांच्या समोर मी हे कर्ज पेड केलं. आणि लगेच ती पावती पण त्याने घेतली, म्हणजे कर्ज पेड केल्याची पावती घेतली, आणि गपचूप जाऊन आणि ते रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. त्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच पानावरती तो रोखा म्हणजे रोखा दिलेला ठेवला. आणि मग आता हे आले नेमाने ज्ञानेश्वरी वाचायला, तर पाहतात अरे आपण तर रोखा म्हणजे कर्ज फेडलेलं नाही आहे, आणि इथे पावती म्हणजे आजच्या तारखेची अमुक वेळेला अमुक तारखेला, आणि 4 लोकांच्या सह्या आहेत त्यांच्या समोर कर्ज फेडलेले म्हणून, आणि मी तर गेलो नाही. मग त्याला शंका आली, त्यांनी मुलाला बोलवलं, न जाणो माझी अवस्था पाहून पोरांनी कुठून पैसे आणले असतील. बायकोला बोलवली, मग तुम्ही जाऊन पैसे भरले का? नाही म्हणे, आम्हाला तर काय माहीतच नाही. मग हा विचार करतो की असं कसं? मग हा म्हणजे विचारायला चालला आहे, तर एवढ्यात तोच बाजारात भेटला तो पठाण. मग काय धावपळ आहे म्हणे? धावपळ काय नाही म्हणे, तुमचं कर्ज मी फेडलेलं नाही. ते रोखं घेऊन गेलं तर तो परत का मी कर्ज फेडलेलं नाही, हे घ्या. नाही म्हणे, हे सह्यात बघ, ते 4 लोकांच्या समोर तुमचा गुमास्ता आला होता आणि त्याने ते कर्ज फेडलं. ते जाऊ दे, फेडू दे, त्याच्याशी आपलं घेणं नाही, फेडल्याशी घेणं नाही. आपला विषय काय आहे की 6 दिवस त्यांना ध्यानामध्ये तो पठाण आणि ते कर्ज असं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत सांगतात प्रशांतात्मा असं आहे. म्हणजे आपल्याला नामस्मरण करायचं असेल, भजन करायचं असेल, ध्यानाला बसायचं असेल, प्रार्थना करायची असेल, तर प्रथमतः आपल्याला बाकीच्या विषय जे आहेत
ते आपण सोडले पाहिजेत असं. म्हणजे आत्मा जो आहे तो शांत किंवा मन शांत झालं पाहिजे. त्याची संत ज्याचे मन झाले शांत. म्हणजे मनाची जी धावपळ आहे, आता धावपळ कसली आपली प्रपंचाची, पोटासाठी किंवा शरीरासाठी, अन्य दुसरी धावपळ आपली काहीच नाही असं आहे. आणि तुम्ही जेवढी धावपळ कराल तेवढं तुम्हाला धावच लागणार आहे आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत. कारण मनाची धाव, सरड्याची धाव कुंपणापर्यंत आहे, पण मनाची धाव कुठपर्यंत आहे ते सांगता येणार नाही. किंवा ते लोक त्याला कसं आहे, या मनाचे एकनिके देखील गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावीत जायचे. मन हे कैसे केवडे एरवी मन हे कैसे केवडे एरवी राहटाव्या थोडे त्रैलोक्य असे. म्हणजे त्रैलोक्य पण मनाला त्याला फिरण्यासाठी खेळण्यासाठी त्रैलोक्य सुद्धा कमी पडेल एवढी म्हणजे त्याची मनाची धाव आहे. आणि असं जे मन आहे त्याला फक्त जरी वैराग्याचे ने आधारे अभ्यासाचे ने मोरे केतुलेने एक अवसरे स्थिर आहे. त्या मनाला आपलं काय करायचं आहे, अभ्यास करायला त्याला सांगायचं आहे. आणि प्रेमाने घेऊन तेव्हा तो अभ्यासाला लागेल, तेव्हा तो म्हणजे त्याला थोडक्यात की त्याला समाधान आणायचे, शांत त्याला करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रशांतात्मा विगत भी ब्रह्मचारित्र होते स्थित. काय सांगताय की आपल्याला जर योग साध्य करायचा असेल, भगवंताचं नामस्मरण करायचं असेल, तर आपण ब्रह्मचर्य व्रताचं आचरण केलं पाहिजे. मग आता पुन्हा आपल्याला शंका येईल की ब्रह्मचर्य व्रताचं आचरण म्हणजे मग लग्न करायचंच नाही असं. म्हणजे लग्न न करता आपण जेव्हा तो योग हे करू तेव्हा तो योग साध्य होईल किंवा तेव्हा आत्मा शांत होईल. तर तसं नाही आहे. ब्रह्मचर्य व्रताचं आचरण भगवंताने केलं. भगवान श्रीकृष्णाने 16,108 पत्न्या त्यांच्या होत्या. किंवा दुर्वास मुनी, जेव्हा दुर्वास मुनींकडं ते जेव्हा प्रसाद घेऊन चालल्या होत्या, 16 खंडी अन्न म्हणजे सोलत्रिक 48 पोती टाचलेली तांदूळ, म्हणजे तेवढ्याचा भात बोलला तर किती झाला असेल एक विषय सांगायचा. म्हणजे 48 पोती तांदळाचा भात एका वेळेला जेवत होते दुर्वास मुनी. एका वेळेला किती जेवत होते? किंवा त्या 48 पोती आपल्या या गावाला वापरायला घेतली तर 15 दिवस संपायची नाही 48 पोती तांदूळ. तर ते तेवढा भात 48 पोत्यांचा एका वेळेला दुर्वास मुनी जेवत होते. आणि 16,108 स्त्रियांकडं एकाच रात्रीला देव प्रत्येक स्त्रीकडं रममान होता. प्रत्येक स्त्रीकडं तो रममान होता. म्हणून मी नेहमी सांगतो की 16,108 पत्न्या भगवंताने सांभाळल्या. कोणाचीच काही तक्रार, कुठल्या स्त्रीची तक्रार नाहीये. इथे एखाद्या 2 बायका असल्या तरी इतक्या भानगडी त्या दोघींच्या, त्याचं हे कारण आहे, कारण तो एकीकडेच आहे. म्हणजे या दोघींच्या भानगडी का होतात रात्री? मग ज्याच्या म्हणून तुकोणी शरामाला ज्याच्या 2 नारी आणि पाप वशे त्याच्या घरी. मग पाप कधी येतो? रात्री 10, 11, 12च्या नंतर. त्या घरामध्ये दिवसा पाप नसतो, दिवसा तो कुठं पण भटकतो. पण मग एकदा 7, 8 वाजले, कालोख पडला तर मग तो विचार करतो 2 बायका कोणाच्या आहेत, 2 बायका कोणाच्या आहेत. मग त्या घरी येतो तो, तिथं कालोखातच राहतो, तो उजाडात कधी थांबत नाही. पाप त्याला म्हणतात की तो प्रकाशात येत नाही, प्रकाशाला घाबरतो पाप, तो अंधारातच राहतो. आणि मग 11, 12 वाजले एकदा की मग तो तिथे येतो. या दोघींचीही भानगड, ती दोघींची कुरबुर गेला तिकडेच गेला तिच्याच जवळ गेला तो, आता नाही इकडे यायचा. समजा एक विषय सांगायचा. म्हणजे 2 बायका सुद्धा एका पुरुषाला सांभाळता येत नाहीत. का? तर स्त्रीला पुरुषापेक्षा 8 पट काम आहे. स्त्रीला काम किती आहे? पुरुषापेक्षा वासना जी आहे ती 8 पट आहे. पण मी नेहमी सांगतो की तिच्याकडं लज्जा आहे, लाज आहे स्त्रीकडं. म्हणून म्हणजे तुम्ही 100 स्त्रिया घेतल्या तर 90 स्त्रिया अशा पाहायला मिळतील की स्वतःहून पुरुषाकडे कधीच येणार नाही. जर तिला म्हणजे तिची वासना 8 पट बलकट आहे, पण वासना शमवण्यासाठी ती पुरुषाला कधीच विनंती करणार नाही. त्याचं कारण काय? लाज. असे पुरुषालाच जावं लागेल. भानगड झाली काय झाली तरी तो गुलुगुलू करीत तोच जाईल. ती कधीच नवरा बायकोची भानगड झाली तर तुम्ही कधी पहा की बायको कधीच नवऱ्याची जवळ येणार नाही. काने बोलत जाऊ दे, मला मारली तर मारली, जाऊ दे आता विसरून जा, अशी बायको कधीच पुरुषाला बोलणार नाही. त्यालाच जावं लागेल, तिच्या पायापडाला त्यालाच जावं लागेल असं आहे. तर म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की 16,108 पत्न्यांकडं
प्रत्येकीकडे देव होता असं, म्हणजे प्रत्येकाला वाटायचा की देव आज माझ्याकडेच आहे. मग तुम्ही सांगा, म्हणजे भानगडचा प्रश्न उरलाच कुठं देव, जर प्रत्येकीकडे देव आहे, उन नाहीच कुठे असं आहे. आणि जेव्हा त्या गुरुचा प्रसाद घेऊन चालल्या तर यमुनेला पूर आला होता असं आहे. आपला विषय काय, ब्रह्मचर्य व्रताचा विषय सांगून राहिलो आपल्याला. तर पूर आला होता, तर शंका अब जायचं कसं का पलीकडं, तर मग त्या मागे फिरून आल्या का देवा म्हणे नदीला पूर आहे, धरणात आपण चाललोय, पण आता तुमचा तो तिथला तो पूल बुडलाय, तो त्याचा पूल बुडलाय, जाता येईल का आपल्याला, नाही. किंवा एखादा आपण चाललो बस सर्व होडीच बंद आहे, नदीला महापूरला होडी बंद, मागेच पुन्हा सगळ्या फिरून आल्या. देवाला सांगता देवा काय करायचं म्हणे, आता विलाज नाही, यमुनेला महापूर आहे. देवाला सांगितलं पूर आहे म्हणे, एवढंच ना, जा म्हणे माझा निरोप सांगा का 16 सहस्र नारी भोगुनी ब्रह्मचारी, बस एवढं. ते सगळे एकमेकी तोंडाकडे पाहायला लागल्या की प्रत्येकाला माहित होतं की गेला अनादी कालापासून हा आपल्याबरोबर रममान आहे. भगवान समजा धरणाचा समजा आपण समजा आपल्या स्त्रीबरोबर रममान असताना आपण जर लोकांना बाता सांगणार की मी ब्रह्मचारी आहे, तर त्याची पत्नी जी ऐकते तिला माहित आहे का माझा नवरा ब्रह्मचारी आहे, नाही का. त्या मला तो पिक्चर पण निघाला होता माझा नवरा ब्रह्मचारी म्हणून असं आहे. म्हणजे ते स्वतःच्या स्त्रीला फक्त माहिती आहे की माझा नवरा ब्रह्मचारी आहे किंवा नाही. तसं या 16,108 स्त्रियांना वाटायला की देव असे कसे बोलतात की प्रत्यक्ष नारी, म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष भोग देऊन सुद्धा माझा निरोप सांगा म्हणे. म्हणून त्या गेल्या आणि यमुनेला सांगितलं की 16 सहस्र नारी भोगुनी ब्रह्मचारी आमचे भगवान श्रीकृष्ण असतील तर आम्हाला वाट दे. लगेच तिने वाट दिली. असं म्हणजे ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे तिथून. आता पुढे गेल्यानंतर त्याने 16 खंडी अन्न खाल्लं आणि 16 खंडी अन्न दुर्वासाने खाल्ल्यानंतर मग त्यांनी विचारलं दुर्वासाने, तर तुम्ही आल्या कशा, यमुनेला पूर होता का, हो म्हणे यमुनेला महापूर होता, मग तुम्ही कशा आल्या. दुर्वासा तो म्हणे आम्ही देवाचा निरोप सांगितला, मग आता जाणार कशा तुम्ही, म्हणे तोच तर प्रश्न आहे. आता आमच्या मनामध्ये तोच घोल आहे आता की येताना आम्ही आलो पण जायचं कसं, तर म्हणे मग आता माझा निरोप सांगा यमुनेला की 16 खंडी अन्न खाऊनी दुर्वास निराहारी कैसा, म्हणजे आता माझा निरोप सांगा 16 खंडी अन्न खाऊन मी कसं आहे निराहारी. तेव्हा पण त्या डोक्याला कपाला लागलं काय सांगतात ते. आमच्या समोर 48 पोती तांदळाचा भात एकट्याने खाल्ला, आता सांगतो का मी जेवलोच नाही, जा माझा निरोप सांगा की मी जेवलोच नाही. पुन्हा त्या कुतूहलाने गेल्यानं यमुनेला सांगितलं की बाबा जर 16 खंडी अन्न खाऊन जर दुर्वास मुनी जर निराहारी असतील तर आम्हाला वाट दे, लगेच वाट दिली असं. तर या सगळ्याचं सार फक्त एवढंच आहे की ब्रह्मचर्य व्रताचं पालन म्हणजे थोडक्यात की नामस्मरणा व्यतिरिक्त काही नेनो टानाटोना, नामस्मरणा वाचून. मी नेहमी सांगतो की तुम्ही घरीदारी शय्यवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजून भगवत चिंतन करी. म्हणजे स्त्रीसंग करणं म्हणजे हे वाईट कृत्य आहे असं कधीच मानू नका. आता आपण थोडक्यात की आपण तरी म्हणजे रात्रीचे किंवा पण ऋषीमुनीने ऋषीपत्न्यांबरोबर जी क्रिया केली तर त्यावेळेला ते प्रकाशामध्ये केली. समया लावायचे, समया स्त्रीची पूजा करायची, स्त्री त्या ऋषींची पूजा करायची. आणि म्हणजे हे ब्रह्मचर्य व्रताचं पालन सांगतो की प्रकाशामध्ये स्त्री संग करायचे ते ऋषीमुनी. आणि जेव्हा ते संग करायचे तर नामस्मरणात अजिबातच खंड नाहीये. म्हणजे नामस्मरणात कोणत्याही प्रकारे खंड न पाडता जो स्त्रीसंग करेल तो ब्रह्मचारी आहे. आणि म्हणजे अन्न सेवन करताना म्हणजे जो नाम घेता ग्रास ग्रासीन तो जेविलाची उपवासी. म्हणजे घास घेताना जर तुम्ही नामस्मरणा व्यतिरिक्त घास पोटात गेला तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. कारण तो घास आपला कसा गेलेला आहे, फुकट गेला तो घास नामस्मरणाशिवाय. असे जसं शिवाजी महाराजांचं नाही का एक मागचं जुनं उदाहरण आहे की ते जिजाबाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या तर शिवाजी महाराज बाळ होते त्याला उठलं, लागलं रडायला, आकांतिकेला ऐकतच नाही. मग ती दाशी पण तान्ही होती, तिचं लहान बाळ होतं. मग तिने त्याला दूध पाजलं, पुन्हा ते शिवाजी महाराज ते म्हणजे बाळ ते झोपलं दूध पाजल्यामुळं. कारण लहान मुलं का रडतंय, भूक लागली तर रडतंय असं. पण आल्यानंतर तिने कुतूहलाने
जिजाईला सांगितलं की बाल उठलं होतं, आकांताने रडत होतं, ऐकतच नव्हतं. मग तू काय केलं म्हणे, कारण लहान बाल भुकेने व्याकुळ झाले, रडायला लागलं. तर त्याला परस्त्री रडणे, बाप रडणे या व्यतिरिक्त उपायच नाही दुसरा. लहान बाल भुकेने रडायला लागलं तर आईशिवाय असं. आणि मग ती जिजाई आली, मग तू उपाय काय केला, मग कसा काय झोपलं पुन्हा ते, म्हणे मी माझ्या स्तनचं दूध पाजलं. मग लगेच तिने ते उठवलं, जागं केलं, त्याच्या घशात बोटं गाठली आणि ते दाशीचं दूध सगळं बाहेर काढून टाकलं. असं आहे. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं की अशा पद्धतीने आपण कार्यरत असलो, प्रशांतात्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थित. ब्रह्मचारी व्रताने आपल्याला कार्य करायला सांगितलं. ब्रह्मचारी व्रताने, ब्रह्मचारी राहून नाही सांगितलं. ब्रह्मचर्य व्रत जे आहे त्या व्रताचं पालन करायचं आहे. त्याच्या पुढे आपण थोडक्यात सांगायचं झालं तर आता पूर्वी स्त्री 5 दिवस पाळीत होती, पण आता पण स्त्री जेव्हा ऋतुस्नात होते ते दिवस सोडून अन्यथा आपण स्त्रीसंग केला तरी तो सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचं पालन आहे. म्हणजे त्यावेळेला आपण जर असं काही केलं, काही समजा अगोदर, तर ते ब्रह्मचर्य व्रताचं पालन नाहीये. असं. आणि सगळ्यात महत्वाचं की नामस्मरण हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक क्षणभर सुद्धा नामाला विसरू नका. कोणतेही कार्य करा तुम्ही. नाथांचं पण घरीदारी शय्यावरी रती सुखाचे अवसरी. तुम्ही स्त्रीसंग करत असाल तरी हरकत नाही. ती काही लज्जास्पद कार्य नाहीये, ते जग कल्याणाचं कार्य आहे. म्हणजे जगाला जन्माला घालायचं ते कार्य आहे. म्हणजे त्याला म्हणजे आपल्या गुरु नानकाने किंवा कबीराने तर स्त्रीला फारच महत्व दिलेलं आहे. असं आहे. कारण नारी ही रतन की खाण, त्याने म्हणजे कबीराने सांगितलंय की रत्नाची खाण आहे नारी, आणि नारी आहे म्हणून जग आहे, जगाची निर्मिती त्याच्यामुळे आहे. तरी आम्ही स्त्रीला तुच्छ मानतो. असं आहे. आता आज आपण पाहतो तर फारच वाईट परिस्थिती आहे की कीर्तनकारच सांगतात की स्त्रीला कीर्तन करायचा अधिकारच नाही. आता इथे तर म्हणजे सरकारने समान हक्क दिले, ते समान हक्क सोडून द्या. पण परमार्थाचा विचार केला तर स्त्री पुरुष हा भेदच नाहीये. बाबा तर प्रवरवाद इतकं सांगायचे की स्त्रीमध्ये आत्मीय आहे आणि पुरुषामध्ये आत्मा आहे का? नाही. तर स्त्रीमध्येही आत्मा आहे आणि पुरुषामध्ये सुद्धा आत्माच आहे. म्हणजे स्त्रीलिंग आणि पुलिंगी हा भेद परमार्थामध्ये अजिबात नाहीये. आपण सगळी एका मायेची लेकरं आहोत, एवढंच तत्व आहे. आणि म्हणून मनहा संयम्य मच्चितो युक्त असित मत्परहा. भगवंत सांगतात की अशा पद्धतीने आपण ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून, व्रताचं पालन सांगितलं, ब्रह्मचर्य नाही, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून आणि प्रशांत आत्मा शांत समाधानी ठेवून आणि मना संयमा, आणि मनावर संयम ठेवायचे आपल्याला. असं मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे. मच्चित्तयुक्त काय सांगितलं, मनावर संयम ठेवून आणि तुमचं जे चित्त आहे ते तुम्ही काय करा, मला अर्पण करा. अशित मत्परहा. म्हणजे या स्थितीमध्ये तुम्ही असाल तर मग तोच खरा योग आहे. मी तुम्ही माझ्याशीच जोडले. काय म्हणजे युज म्हणजे जोडणे. एकदा जोडला तो की मग काही अंतर राहिला का? अंतर राहिलंच नाही. म्हणजे ते दोन्ही काय झाले, म्हणजे भगवंत म्हणजे भक्त आणि देव दोन्ही एकरूपच झाले. असं पहा. आयशी शरीरा बाहेरकडे अभ्यासाची पाखर पडे, तो आतूत राय मोडे मनोधर्माची. म्हणजे या ठिकाणी म्हणजे माऊली ओवीबद्ध सांगते की आयशी शरीरा बाहेरील कडे, म्हणजे अशा पद्धतीने हे जे शरीराच्या बाहेरचे जे धर्म आहे, जो इंद्रियांचा धर्म आहे, तो अभ्यासाची पाखर पडे. म्हणजे आपण अभ्यास करायला लागलो तर अभ्यास करता 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 अशी स्थिती होईल की तेव्हा आतूत राय मोडे मनोधर्माची. असं म्हणजे आपला जो मनाचा धर्म आहे, मनाचा धर्म काय तर बाहेरचं सगळं जग पाहणं. असे 10 इंद्रिय जे आहेत ती मनाच्या धर्माप्रमाणे चालतात. मन ज्याला जशी आज्ञा करेल, तो कानाला आज्ञा करेल, चांगला आहे वाईट आहे, डोळ्याला आज्ञा करेल, म्हणजे काय आज्ञा करेल ते त्यालाच माहीत मनाला, आणि डोळे त्याप्रमाणे कार्य करतील. सुगंध घेणे, मुखाने बोलणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे मनाच्या अधीन आहेत. आणि असं जे मन आहे तेव्हा आतू त्राय मोडे मनोधर्माचे.
काय केलं, ते मनाची जी कसमस आहे तीच मोडून गेली. कशामुळं? अभ्यासामुळं. आता अभ्यास म्हणजे काय, तर रात्रंदिवस नामस्मरण. नामस्मरण आपण रात्रंदिवस केलं, त्याची मनाचा जो धर्म आहे तो किंवा मनाचे जे मनोरथ आहे ते आपोआप काय होतील, मोडले जातील. असं कल्पना निमे. असं तर कल्पना म्हणजे काय, कल्पना म्हणजे मनाचीच कल्पना. असं आहे. कल्पना आणि मन काही वेगळं नाही आहे. म्हणजे कल्पना म्हणजे एक प्रकारचा तो भ्रमच आहे. जसं आपण रज्जूवर सर्पाचा जो झालं ती सुद्धा काय, कल्पनाच केली ना आपण. तो आहे भ्रमच, खोटंच आहे, ते मिथ्याच आहे. पण भासलं आपल्याला. भासणं म्हणजे कल्पना करणं. असं आपण मनानेच कल्पना केली, अरे सर्प आहे, काय सर्प आहे असं. आणि प्रत्यक्ष जेव्हा आपण ते जाऊन अनुभवलं, प्रकाश आणला, काठे आणल्या, मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळलं की तो सर्प नाही, तर ते काय आहे, दोरीच आहे असं. आता एकीकडे सांगतात की दोरी हे सर्पाचं म्हणजे अधिष्ठान आहे बघ. म्हणजे दोरी होती म्हणून सर्प वाचला असं. आता सर्प होताच का, मग सर्प नाहीच. मग सर्प ज्या अर्थी नाहीच, फक्त तो भासमान सर्प होता, त्या अर्थी म्हणजे त्या सर्पाला दोरी हे अधिष्ठान होऊ शकत नाही. दोरी हे सर्पाला अधिष्ठान होऊ शकत नाही. सर्पाचं अधिष्ठान हे होऊ शकतंय, त्याने कुठेतरी काठ टाकलेली आहे, कुठेतरी सर्पाने काठ टाकलेली आहे, तर ती जी कात आहे ती कात दोरीचा सर्पाचं अधिष्ठान होऊ शकतंय असे. कारण तो एक अविभाज्य भाग आहे, सर्पाचाच भाग आहे तो कात असे. तर तसं दोरी हे सर्पाचं अधिष्ठान होणारच नाही, कारण सर्प नव्हताच, तो भ्रमच होता असे. मग दोरी सर्प होईल का, दोरी सर्प होणार नाहीच असे. कल्पना निमे काय झाली, त्या ठिकाणी त्याची कल्पना जी आहे ती निघून गेली असे. मग प्रवृत्ती क्षमे. आता म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती थोडक्यात. मग आता प्रवृत्ती, आता कल्पना म्हणजे मनोधर्म, आणि कल्पना ही मनोधर्म, प्रवृत्ती ही इंद्रिय धर्म असं. म्हणजे जे आपण प्रवृत्त काय होतात, इंद्रिय प्रवृत्त होतात ना. म्हणजे मन काय करतो, मनोधर्म म्हणजे मन कल्पना करतो. मनाने कल्पना केली तर तो आदेश कोणाला देतो, इंद्रियांना असं आहे. म्हणजे प्रवृत्ती धर्म. प्रवृत्ती म्हणजे कर्म करणे. प्रवृत्त होणे म्हणजे कर्म तत्पर होणे. मग आता मन कर्म करेल का, मनाचा आणि कर्माचा काही संबंधच नाही. मग कर्म कोण करतात, इंद्रिय कर्म करतात. म्हणून त्याला प्रवृत्ती शब्द इथे वापरलेला आहे, प्रवृत्ती क्षमे असं. म्हणजे इंद्रियांचे जे धर्म आहेत ते पण शांत झाले, आणि कल्पना हा मनाचा धर्म आहे, तो निमे म्हणजे तो आधीच थांबला, म्हणजे तो निघूनच गेला. म्हणजे कल्पना थांबली, इंद्रियांचे जे धर्म आहेत कर्मप्रवृत्ती, ती कर्मप्रवृत्ती इंद्रियांची थांबली, आणि अंग मन विरमे सावियाची असं. आणि मग खरोखर म्हणजे आपलं जे मन आहे ते काय झालं, जेथीच्या तेथीच विरून गेलं. म्हणजे जेथीच्या तेथी विरून जाणं म्हणजे उन्मन अवस्था. आपला नेहमीच विषय की मन हे उन्मन स्थितीला पोचलं पाहिजे. उन्मन म्हणजे मन शिल्लक राहत नाही असे. सुधा काय झाली, निद्रा केवती गेली, या आठवणही हरपली, न दिसे वेगा असं. तर काहींची शंका असते का मला झोपच लागत नाही असं. मग आम्ही विचारतो झोप लागत नाही, मग डोळे लाल होतात का, नाही. मग काही डोळ्यांना त्रास होतो का, नाही. मग बरं शरीर काही थकलेलं वाटते का, कारण झोपेपासून अनेक विकार आहेत असे. झोपणे लागले तर कुठले आजार उद्भवू शकतो, झोपणे लागले तर तुमचे डोळे लाल होतील, झोपणे लागले तर तुम्हाला ताप येऊ शकतो, झोपणे लागले तर तुमचं शरीर म्हणजे बधीर होऊ शकतंय असं आहे. जेवण जाणार नाही बिलकुल, पण जेवण बरोबर जात आहे, तुमचे डोळे तरतरीत आहेत, शरीर तरतरीत आहे, फक्त झोपच लागत नाही असं आहे. आता आपल्या पाळीची पंजनी असते, मला झोपच लागत नाही, पण चांगलं आहे हो झोपणे लागत पा. सुधा काय झाली असं. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे कल्पना निमे प्रवृत्ती क्षमे आणि अंगमन विरमे सावियाची जर ही स्थिती आपली प्राप्त झाली योग सामर्थ्याने, तर मग क्षुधा काय झाली असं. म्हणजे त्याची जी क्षुधा म्हणजे ताण आपोआपच, ताण हरपली भूक असं. तुझं पाहता विठ्ठला देवभाव हरपला असं आहे. म्हणजे तहान गेली आणि भूक गेली. मग आता आपण ती चिंता करायची का, काय करायचं, भूकच लागेल नाही असं. अरे पण तुझी तब्येत कशी काय, वजन घटलं का काय,
वजन नाही घटलं, त्याचं वजन उलटं वाढलंय आणि भूक लागत नाही, तो खातोच, थोडंफार खातोच, पण भूक नाही लागत, पण वजन नाही घटलं, काही आजार नाहीये, पोटात दुखत नाहीये, मग चिंता कशाला करतो? तरी चिंता करतात माणसं, भूक लागत नाही, असं आहे, तहान लागत नाही. आम्ही म्हणतो चांगली गोष्ट आहे ना, भूक नाही लागत तर चांगली गोष्ट आहे, असं आहे. निद्रा केवती गेली. आता आपली जी झोप आहे ती कुठे गेली? असं आहे, कुठे गेली ती सांगता येईल का आपलं कुठे गेली? येणारच नाही झोप येणारच नाही. उलट मी सांगतो का तुकोबाने तो उद्योग का केला तेच मला कळत नाही. म्हणजे शेंडीला ती वरती बांधून ठेवली होती म्हणजे त्यांना झोप ऐकत नव्हती. म्हणजे तुकोबानं जो उद्योग करावा लागला तो आपल्याला का करण्याची गरज नाहीये. पण तुकोबाने तो उद्योग केला, तो कधी केला? बाबाजी चैतन्य स्वामींची भेट व्हायच्या आधी. म्हणजे त्यांना निद्रेने अतिशय नागवले होते. असे नामदेव महाराजांची तीच अवस्था होती. जरी देव जेवत होते, देव कीर्तनात नाचत होते, नामदेव महाराज फार मोठा वक्ता होता. ती विश्वामध्ये त्याचं नाव होतं कीर्तन मालिकेमध्ये नामदेव महाराजांचं. पण इतका झोप्या होता तो. म्हणजे विषय आणि मन आणि निद्रा याच्यात तो अतिशय म्हणजे पांगुर होता. थोडक्यात फार त्याला त्याची नागवण होती. पण जेव्हा विसोबा केदारची भेट झाली तेव्हा म्हणजे सगळं त्याचं गेलं. असे त्याची झोप होते पाप तुका म्हणे गेली झोप आणि होते पाप आडते. म्हणजे त्याच्या आधी काहीतरी पाप शिल्लक होतं म्हणून त्या शेंडीला दोरी बांधायचा. जेव्हा बाबा चैतन्यांची भेट झाली तेव्हापासून पुन्हा कधी झोप आली नाही. मग ते त्यांना आनंद झाला की तुका म्हणे गेली होते पाप आडते. काहीतरी पाप आडू होतं म्हणून मला झोप येत होती, ते पाप निघून गेलं आणि आता माझी झोप उडूनच गेली. आता झोप का उडून गेली तर योग सामर्थ्याने, नामस्मरणाने आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला. जो मुळबंधे कोंडला अपानू मागवता मुरडला तो सवेची वरी सांकडला धरी फुगू. बस त्याच्याकडे काही सांगायचं नाही आपल्याला. फक्त एवढंच की मग मुळबंधे कोंडला, जो मूलबंध आहे, मूलबंध म्हणजे ज्याला जिथं आपण म्हणजे जे संडासचे आपले गुदद्वार आहे आणि शिश्न आहे त्याच्यामध्ये एक शिवण आहे, तिथं मूलबंध आहे. आणि आमच्या मुक्ताबाई सांगतात की जो गणपती जो आहे त्याचं स्थान तिथे आहे. मूलबंदी दादा स्थापिला गणपती. म्हणजे गणपतीचं जे स्थान आहे ते तिथे शिवण ज्याला आपण म्हणतो म्हणजे गुदद्वार आणि शिश्न त्याच्यामध्ये जे एवढं अंतर आहे तिथे गणपतीची स्थापना आहे. असं म्हणून पहिले अंघोळ कोणाचे होते? गणपतीची. कुठे होते? मंदिरात. त्याची अंघोळ कुठे होते? संडासला आम्ही जातो तिथे पहिले अंघोळ गणपतीची. थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि असा जो गणपती आहे तो मूळबंदी दादा स्थापिला गणपती म्हणजे मूळबंधाच्या ठिकाणी गणपतीची स्थापना आहे. आणि असा जो गणपती आहे तो हा गणाचा गणपती. आणि तुका म्हणे वर्णी किती. असा जो गणपती आहे तो गणपती आपला मग आधी मन घेई हाती. ज्याच्या हातामध्ये मन आहे तोच गणपतीची पूजा करू शकतो. अन्यथा जर मन चंचल असेल तर मग आपल्याला हाती घेई गुरुचं बळ हातात घेऊन आपल्या गणपतीची पूजा करायची आहे. तेव्हा आज या ठिकाणी छत्रवशी गाव सारलाम येथे हरिभक्तपरायण अनंत महाराज उपमाळे यांच्याकडं सर्व मंडळी आपण देवदर्शनासाठी आलो. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व साधू वृंदांची सेवा माझ्या पामराकडून घडली हे मी माझं भाग्य समजतो. आणि ही झालेली सेवा याच ठिकाणी माऊली प्रभाकर महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. जय महाराष्ट्र. श्री ज्ञानदेव तुकाराम पन्ना महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. आदि शक्ति शांता माई की जय. सद्गुरु प्रभाकर महाराज की जय. सद्गुरु शंकर बाबा की जय. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव.